गाईज मी 1 ते 1.5 मिनटं भाजी मस्त व्यवस्थित परतून घेतली मसाला सोबत शेंगदाणा. तर हॅलो गाईज, नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे बघा, तुम्हाला सांगायचं चक्क आहे ना, हे कारलं आज आपण जर तुम्ही असं केलं ना, कुणालाच कारलं आवडत नाही आहे. मग तुम्ही या पद्धतीने जर कारलं केलं ना, तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि एकदम सोपं आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अशा कारल्याच्या आहे ना चकत्या केलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. तळायला टाकलेले आहेत थोडेसे आणि इथे थोडेसे चिरून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा. हे असं नाही आहे की आणि लगेच झटपट होणारी रेसिपी आहे. त्याबरोबर तुम्ही अजूनही साहित्य लागणार आहे. थोडेफार आपले जे सुके मसाले असतात ते लागणार आहे. लसूण लागणार आहे आणि इकडे मी मिरची घेतलेली आहे. इथं मिरची आहे. ते बघा, असं जर कारलं तुम्ही एकदा बनवा, पूर्ण रेसिपी फॉलो करा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आणि असं छान अशी ही कारल्याची रेसिपी तुम्हाला आवडते का नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोण कोण आवडीने कारलं खातं आणि कोणाला आवडत नाही ते पण सांगा. तर तुम्ही फक्त कंटिन्यू करा. मी तुम्हाला कारल्याची रेसिपी नक्की सांगेन. या रेसिपीला तुम्ही कारलं फ्राय म्हणू शकता किंवा तळणीचं कारलंसुद्धा म्हणू शकता. आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय ह्याला नाव द्या. तर एक थोडंसं तळायचं आहे आपल्याला, जास्त वेळसुद्धा तळायचं नाही, कारण हे इतक्या पातळ चकत्या केलेल्या आहेत ना, हे लगेच तळल्यानंतर असे हे होऊन जातात. तसं तुम्हाला इथं दाखवते मी, अशा पद्धतीने बघू शकता. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आपलं कारलं तळण तर झालेलं आहे. आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला मसाला घेतलेला आहे. एकदम काही जास्त तामजाम करायची गरज नाही आहे. इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनणार आहे ना आणि झटपट बनणार आहे. तुम्ही एकदा खाल ना तर परत करणार. आणि जे कारलं खात नाहीत ना, कधीच खात नाही ना, ते सुद्धा आवडीने खातील. इकडे मिरची घेतली, तुमच्या आवश्यकतेनुसार मिरची घ्या तुम्ही. इकडे टोमॅटो घेतलेला एक छोटासा मी, आणि इकडे लसूण आणि जिऱ्याचं थोडंसं ठेचा ठेचलेला आहे. तुमच्याकडे अद्रक असेल तर तुम्ही घालू शकता, पण मला असं वाटतं की ह्या सुक्या भाजीमध्ये अद्रक नको, ते दाताखाली तसंच लागतं. तर त्यासाठी तुम्ही पेस्ट असेल तर ओके घालू शकता. तर आता आपण याचं कारलं तर फ्राय झालं, आता आपण याचं काय करता येईल ना ते आपण बघूया. फोडणी देऊन घ्यायचे. ब्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतर आहे ना आपण थोडंसं भाजीचा मसाला आहे, हा व्हेज भाजीचा, हा गरम मसाला आहे, जिरा धना पावडर आहे, हळद आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे. ह्याच्यामधलं तुमच्या आवडीचा तुम्ही मसाला टाकू शकता किंवा हे सर्वसुद्धा तुम्ही थोडे टाकू शकता, कारण सुकी भाजी बनवणार आपण जास्त नाही. आणि सोबतच आपल्याला शेंगदाण्याचं भरपूर असं थोडंसं कूट टाकायचं आहे, म्हणजेच की भाजी भरपूर होईल आणि कडूसुद्धा त्याचं कमी होईल. तर चला कंटिन्यू करा. फोडणी घालून घेऊया आपण ज्या कढईमध्ये कारले तळलेत ना, त्याच कढईमध्ये मिरची आणि लसणाची फोडणी देऊन घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता सुकी भाजी असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तेल घ्यायची गरज नाही आहे जास्तचं, कारण काय होत असतं की सुक्या भाजीला जास्त तेल झालं की तेलकट होतं, मग तेल शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं. तर इथे तुम्ही बघू शकता. यानंतर मी सगळे असे छान सुके मसाले घालून घेतलेले आहेत, जे पण थोडे घालायचे होते ते. आणि आता आपण जे फ्राय केलेलं जे कारलं आहे ना, ते सुद्धा आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया. तुम्ही फक्त कंटिन्यू करा. आता आपण इकडं सगळं परतवून घेतले. आता आपण याच्यामध्ये करेला घालून घेऊया, जे की आपण फ्राय करून ठेवला होता. बघू शकता, मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता आहे ना एक ते 1.5 मिनिट आपल्याला असंच परतवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे कूट घालायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, मस्त सुंदर अशी कारल्याची भाजी बनवली आणि छान अशी झालेली आहे. जितकी दिसायला सुंदर दिसेल तितकी चवीला सुद्धा अप्रतिम लागते. याचं कारण मी सांगते, तुम्ही या अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. कारला न खाणारे सुद्धा आवडीने खातील. गाईज मी 1 ते 1.5 मिनटं भाजी मस्त व्यवस्थित परतून घेतली मसाल्यासोबत. शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता. मस्त छान अशी भाजी आपली तयार आहे. पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेंगदाण्याचं कूट टाकायचं, 1 मिनिटभर अशीच परतवून घ्यायची आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. चलो भेटूया पुढच्या रेसिपीसोबत किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.